मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. दारू पाहिजे की पाणी? दारू पाहिजे की पाणी? अंधारा प्रशासनाने कान खोलावे की नाही? संगमनेर तालुक्यातील समनापूर या ठिकाणी गुंजाळवाडी येथून स्थलांतरित झालेलं देशी दारू दुकान त्वरित बंद करावं, या मागणीसाठी आज सकाळी समनापूर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या देशी दारू दुकानाजवळ शाळा, मंदिर आणि मंगल कार्यालय आहे. गावातील अनेकांचे या दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अनेक तरुणांना या दारूचं व्यसन लागेल, त्यामुळे हे दुकान ताबडतोब बंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे कोल्हार-घोटी महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. समनापूर ग्रामस्थ गेली 3 वर्षांपासून दारूबंदीसाठी आंदोलन करत आहेत. शासनाकडे अनेक वेळा तक्रारींचं निवेदनही दिलं गेलंय, मात्र शासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप केला गेलाय. साहेबांना सहकार्य करणं म्हणजे मला असं वाटतं की एका दृष्टिकोनातून दारू विक्रेत्यालाच सहकार्य करण्यासारखं आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडे जातोय, बरोबर आहे सर. 2023 पासून आम्ही लढतोय. त्याच्यामध्ये अगदी कलेक्टर साहेबांचाही आदेश होता की हे दुकान होता कामा नये, परंतु कुठला तरी आदेश काढला जातो एका अंधाऱ्या रात्री आणि असं सांगितलं जातं की ग्रामपंचायतचा ठराव ग्रामपंचायतला रद्द करता येत नाही. तसं जर असेल तर मग माझा प्रश्न आहे की ग्रामपंचायतचं कामच काय? ती आजच बरखास्त करा आणि त्याच्यावर वरती दारूचं दुकान टाका ना, काय बिघडतंय तरी. म्हणजे आणि ज्या वेळेस कायद्याचा अभ्यास केला साहेब, एकतर धन्यवाद प्रशासनाने फार उशिरा दखल घेतली, त्याच्यामुळे मला कायद्याचा अभ्यास करायला थोडासा वेळ मिळाला. ग्रामपंचायत, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायतने घेतलेला ठराव ग्रामपंचायतला रद्द करता येतो. मग माझा असा प्रश्न आहे की भ्रष्ट अनिल नागणे जे होते बीडीओ आणि आदरणीय सुनीलजी नागरे सर यांनी कुठल्या नियमानुसार असं सांगितलं की ग्रामपंचायतचा ठराव ग्रामपंचायतला रद्द करण्याचा अधिकार नाही? मला असं वाटतं एखादा गांधीजींचा नियम असावा ज्याच्यावरती 500 रुपयांच्या नोटांचं काहीतरी असेल. तर सर आम्ही तुमचं ऐकतोय पूर्ण, परंतु तरीही मला असं वाटतं की तुम्ही इथे आम्हाला सांगावं की ते दारूचं दुकान बंदच होणार आहे. ते बंद होणार असेल तर आम्ही उठतो, नाही तर आमचा आंदोलन करणं हा आमचा जसा संविधानिक अधिकार आहे तसा तुम्ही आमच्यावरती काय केसेस करायच्या वगैरे केसेसला कोणीच घाबरत नाही. महात्मा गांधींनी पण स्वदेशीसाठी आंदोलन केलं होतं, आपण देशीसाठी करूया, बरोबर आहे ना? आता लगेच बंद झालं पाहिजे. एवढं संवेदनशील क्षेत्र असताना नुकतंच आता 10 दिवसांपूर्वी आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. एका चिमुकलीवरती ऍसिड हल्ला झाला. इकडून या म्हणजे त्यांना दिसेल, तुम्ही दिसाल. मग जे दारूचं दुकान चालू होतंय त्याच्याजवळ रियाजचं घर 50 फुटांवरती आहे. मोक्ष स्कूल ऑफ योगा, जिथून अगदी हजारो विद्यार्थी विदेशामध्ये जाऊन योगाचं धडे देत आहे, भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करताय. तिथे ते एक 100 मीटर वरती आहे. त्याच्या समोरच मंगल कार्यालय आहे. आणि हे सगळं सोडून दिलं तरी पूर्ण गावाचा विरोध असतानाही तुम्ही जर हे करत असाल, त्यांना जर मग आम्ही काय म्हणायचं की प्रशासन त्यांना पाठीशी घालतोय का? जर साळुंखे साहेब जर येऊन सांगताय की तुम्ही आम्हाला सहकार्य करताय, परंतु सर आमचं तुम्हाला विचार नाही की तुम्ही कुणाला सहकार्य करताय. तुम्ही आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. दारूच्या दुकानाला सहकार्य करण्याचं काही घेणं नाहीये. अहो आमच्या गावामध्ये पाणी नाही, तुम्हाला माहितीये का सर? 10,000 लिटर पाणी विकत घेतलं जातंय. किती यायला पाणी नाही आमच्या गावामध्ये आणि तुम्ही दारूची दुकानं आणताय. कुठल्या नियमाने आणताय ते कुणाला पाहिजे? आणि माझा तर अगदी जे त्याच्यामध्ये होते त्यांनाही प्रश्न आहे की कुणी आपल्या गावामधून असा अर्ज दिलाय की आदरणीय प्रांत साहेब, आदरणीय कलेक्टर साहेब, लवकरात लवकर अत्यावश्यक गरजेमध्ये जे दारू येते देशी दारू ते दुकान आमच्या गावात होण्यात यावं. आणि प्रांत साहेबांनी लगेच त्याचा विचार केला आणि तत्काल आपल्या गावामध्ये देशी दारूच्या दुकानाचा काही ठराव करण्यात आला. साहेब मला नाही माहिती प्रशासनाची काय अडचण असेल, परंतु आमची कुठलीही अडचण नाहीये. आम्ही हे दुकान होऊ देणार नाहीये. याच्यासाठी प्रशासनाला आमच्यावरती गोळ्या मारायच्या असेल, दांडे करायचे असेल, प्रशासन लाचार असेल, आंधळा असेल, बैरा असेल तर त्यासाठीच आहे. 3 वर्षांपासून आम्ही ओरडतोय अगदी संविधानिक मार्गाने. त्यावेळेस प्रशासनाचे डोळे उघडले नाही आणि ज्या वेळेस नाक दाबतं त्यावेळेस तोंड कसं उघडलं जातं त्याचं हे आज उदाहरण आहे.
हा रस्ता रोको करण्यात आलं, कारण आमचं इथे समनापूरमध्ये देशी दारूचं परवानगीधारक दुकान ओपन होत आहे. 3 वर्षापासून आम्ही लढा देतो की इथे हे दुकान झालं नाही पाहिजे, कुठलं तरी आहे ते स्थलांतरित होऊन इथं येत आहे. आणि इथं आमचे जे लहान मुलं आहेत, महिला भगिनी आहेत, सगळ्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेचा हा जो प्रश्न निर्माण होणार आहे. आमची जी पिढी आहे ती पुढची बर्बाद होणार आहे. लहान मुलं म्हणजे अगदी दारुडे आपण बघतो की अगदी जिथे परवानगी नाहीये तरी पण दारू पिली जाते, तर परवानगी भेटला तर मग विचारूच नका, मग ती बंद कसं करायचं. त्यामुळे आमचा याला तीव्र विरोध आहे की इथे आम्हाला दारूचं दुकान नको आहे. जिथे दारूची दुकानं बंद केले जातात, जिथे परवानगी दिली जात नाही, तिथे आमच्या गावात का परवानगी दिली? असं आम्ही काय पाप केलेलं आहे? आम्हाला आमच्या गावाचा विकास करायचा आहे, तुम्ही आमच्या गावाचं वाटोळं करायला का निघालाय? त्यामुळे प्रशासनाला आमची विचारणा आहे की हे चालणार नाही, हे का करण्यात येत आहे? कुठे प्रशासन लाचार आहे, कुठल्या दबावाखाली आहे किंवा कुठला आर्थिक अपहार झाला आहे आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त हे दारूचं दुकान नको आहे. आम्हाला आमचं गाव वाचवायचं आहे, आम्हाला आमचं गाव सुधारायचं आहे, विकासाच्या दिशेने न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी नक्कीच त्यांनी सहकार्य करावं हीच आमची सगळ्या महिलांची विनंती आहे. मला वाटतं प्रशासनाने याच्यावरती अगदी चांगल्या पद्धतीने निर्णय घेणं आम्हाला अपेक्षित आहे. आमचा हा लढा आहे संविधानिक मार्गाने आम्ही करतोय. 3 वर्षांपासूनही आमच्या लढ्याकडे प्रशासन कानाडोळा करतंय किंवा ऐकण्याचा प्रयत्न करत नाहीये. आणि तसं असतानाही जर दारूचं दुकान जर बंद होत नसेल तर आम्ही संविधानिक मार्गाने हे आंदोलन चालूच ठेवू. आमच्या महिला इथेच बसून राहतील, परंतु आम्ही या गावामध्ये दारूचं दुकान होऊ देणार नाही, गावाचा नाश होऊ देणार नाही. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी समनापूर ग्रामस्थांच्या मागणीसोबत राहू असं आश्वासन दिलंय. तर उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सर्व प्रकारच्या कागदपत्रांची तपासणी करू असं आश्वासन ग्रामस्थांना देऊन कारवाई करू असं सांगितलंय. आपल्या समनापूर ग्रामस्थांनी जे निवेदन तयार केलेले, या ठिकाणी महिला पुरुष जास्त प्रमाणात उपस्थित आहेत. त्याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीनं माझं असं तुम्हाला सांगणं आहे की तुमचं जे काही हे आंदोलन आहे याबाबत तुमचे 5 प्रतिनिधी जे कोणी असतील ते प्रतिनिधी त्याच्यात महिला पुरुषांचा समावेश करा. याचा पाठपुरावा प्रशासनाच्या वतीनं संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही जबाबदारी देतो की जे काय असेल कायदेशीर कारवाई या संदर्भानं त्याच्यात आम्ही तुम्हाला मदत करतो. लक्षात आलं का? आमचा रोल आहे तो आम्ही तुमच्या बरोबर आहे, परंतु रास्ता रोको आहे हा राष्ट्रीय महामार्गाचा विषय आहे, कोलार घोटीचा. याबाबत तुम्ही बी आम्हाला थोडी मदत केली पाहिजे. आणि तुमचे जे कोणी प्रतिनिधी आहेत, तिथं पोलीस पाटील आहेत, सरपंच आहेत, तुमचे बाकीचे महिला पुरुष जे कोणी या संदर्भानं ज्यांचा या दुकानाला विरोध आहे त्यांनी त्यांचे 4-5 प्रतिनिधी तयार करा आणि याच्या प्रोसेसला आपण तुम्हाला जी काही प्रोसेसला मदत लागेल ते करू. जे आहे ते तोडता आम्ही त्याला सांगतो. आम्ही जो पूर्वी जबाब वगैरे घेतले होते सगळ्यांचं माहिती, मी आलो होतो ग्रामपंचायतमध्ये, तो अजून प्रस्ताव आम्ही वरती पाठवलेला आहे, त्याच्यावर निर्णय यायचा बाकी आहे, त्याच्यानुसार तो निर्णय. साहेबांनी जे म्हटलं, मला वाटतं साहेब जे बोलताय ते जुन्या ठरावाच्या बाबतीमध्ये बोलताय, परंतु मधल्या काळामध्ये जे झालं की आपल्याकडे अगदी कलेक्टर साहेबांचाही एक आदेश आलेला आहे. तर तुमच्याकडे असेल की म्हणजे सुरू करण्यास सांगितले तर शिफ्टिंगची ऑर्डर दिली नाही, पण त्याच्यानंतर ते अपिलामध्ये गेले आणि मान्य कमिशनर साहेबांच्या याच्यानुसार ते दुकान त्यांना शिफ्टिंगची ऑर्डर मिळाली. आणि ती पण ऑर्डर मी मागच्या वेळी नाही मागच्या वेळी सर मला एक सांगा, तुम्ही बाहेरचे परमिशन आहे आमचं नाही. त्यानंतर मी आलो होतो, तुमच्या सर्वांचे जबाब घेतले, तो जबाब वगैरे मी प्रस्ताव पाठवलेला आहे, अजून त्याच्यावर निर्णय बाकी आहे. त्यामुळे तोपर्यंत आपण ते निर्णय बाकी आहे. सध्या आम्ही त्याला तिथं अजून जुन्या जागेवर सुरू करतो. शासनाच्या गाड्या तर रोडवरून चालतात. या रास्ता रोको आंदोलनामध्ये महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.